मला आज नूडल्स खायची खूप इच्छा झाली होती. पण बाहेरचं नूडल्स आणलं की त्यात अजिनोमोटो असतो. आता तुम्ही म्हणाल की अजिनोमोटो म्हणजे काय? तर लोकं उच्चारताना हजिनोमोटो असं म्हणतात. पण हा शब्द चुकीचा आहे आणि अजिनोमोटो हे शब्द बरोबर आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये ते अव्हॉइड करायला सांगितलं आहे. म्हणून मी घरीच बनवायला घेतले. मग लगेच किचनमध्ये एंट्री घेतली. सर्वात आधी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं. थोडं तेल आणि मीठ टाकून नूडल्स उकडायला ठेवले. आणि हो, या पॅकेटमध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस आणि नूडल्स पास्ता मसाला हे सगळे पॅकेट त्यात मिळाले होते. तसं माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे सॉसेस वगैरे नव्हते. पण बरं झालं, या पॅकेटमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स होते. नूडल्स उकडवून तयार झाले. मग चाळणीत काढून ठेवलं आणि भाज्यांमध्ये गाजर, कांदा, आलं लसूण पेस्ट हे घेतलं. आता पॅन गरम करून तेल टाकलं. आलं लसूण पेस्ट घालून छान परतलं. मग कांदा, गाजर हाय फ्लेमवर टोस्ट केले. मग उकडलेले नूडल्स पॅन मध्ये घालून 1 चम्मच काली मिरी पावडर, सोया सॉस, रेड चिली सॉस, शेजवान चटणी टाकून सगळं नीट मिक्स करून घेतलं आणि तयार झाले आपले नूडल्स. एकटी तर मी एवढे नूडल्स खाणार नाही. तर आता चालले मी त्यांना द्यायला. बघूया त्यांचे रिएक्शन. काय बनवलं बघा. वाव! मला का? आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.